नमस्कार. रोजच्या स्वयंपाकाबरोबर आपल्याला मुलांच्या आवडीही जपाव्या लागतात. त्यासाठी ही रेसिपी बेस्ट आहे. त्यासाठी कढईत 2 बटर क्यूब टाकले आहेत आणि त्याच्यात कांदा टाकून तो परतून घ्यायचा आपल्याला. कांदा ट्रान्सपरंट झाला की लाल आणि पिवळी ढोबळी मिरची टाकायची. या ठिकाणी तुम्ही हिरवी ढोबळी मिरची किंवा फरसबीचे तुकडेही वापरू शकता. ढोबळी परतून झाली की पातीचा कांदा टाकायचा थोडासा आणि बारीक चिरलेला कोबी टाकायचा आणि हेही परतून घ्यायचं. आपल्याला भाज्या क्रंची ठेवायच्या आहे, जास्त परतायच्या नाही. त्यात एक छोटा बटाटा उकडलेला किसून टाकलाय आणि हेही मिक्स करून घ्या. त्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलाय मी इथे आणि चवीनुसार मीठ टाकलंय. हे परतून झाल्यावर त्याच्यात 200 ग्रॅम पनीर मी किसून घेतलं होतं ते टाकलंय. 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा पेरी पेरी आणि 1 चमचा टोमॅटो सॉस टाकला आहे आणि चवीनुसार लाल तिखट टाकायची, कमी जास्त करायची तुमच्या आवडीनुसार आणि हे हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे मिश्रण थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर मालास किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता हे मिश्रण आपल्याला चपातीमध्ये भरून घ्यायचं आहे. रात्रीची शिळी चपाती असेल तरी चालेल किंवा ताजी चपाती घेतली इथे तरी चालेल. टोमॅटो सॉस लावून घ्या. माझ्या मुलाला जास्त सॉस आवडत नाही म्हणून मी इथे कमी लावलाय. चीज किसून आहे आणि जे स्टफिंग आपण तयार केलंय ते स्टफिंग भरायचं आहे. हे मिश्रण चपातीच्या अर्ध्या बाजूलाच भरायचं आहे. त्याच्यावर परत एकदा आपण चीज किसून घेतलंय आणि याला व्यवस्थित पसरून घ्यायचं. त्यावर चिली फ्लेक्स टाकलाय आवडीप्रमाणे आणि नाचोसचा चुरा टाकलाय. आता हे टाकून झालं की मग त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. आता दुसरा प्रकार दाखवते. यावर चपातीवर सॉस लावून घ्यायचा. चपातीच्या अर्ध्या भागात स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बारीक चिरलेला कोबी टाकलाय मी इथे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीच्या भाज्याही टाकू शकता. नाचोसचा चुरा टाकलाय आणि याला फोल्ड करून घ्यायचं. पॅन गरम केलंय, त्यावर बटर टाकलंय आणि आपण दोन्ही तयार केलेले टॅकोज याच्यावर ठेवून द्यायचे आणि हे दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आजच्या पिढीच्या मुलांना हे टॅकोज खूप आवडतात आणि बाहेर 100 ते 150 रुपयाला एक टॅको मिळतो. त्यापेक्षा आपण घरी तयार केले तर भरपूर टॅको तयार होतात आणि मुलं पोट भरून खातातही. हे असं उभं धरूनही भाजून घ्या. तयार आहे चीज टॅको आणि एक विदाऊट चीज टॅको. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.